नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण बघितलं की पाण्याचा पीएच कसा कमी करायचा आणि तणनाशक कसं मारायचं आणि चांगलं तणनाशकाचं परिणाम कसे मिळवायचे. पण त्यात एक गोष्ट विषय होता की मी सांगायचं राहून गेलं होतं की आपण सगळे तण मारतो, पण हे तण आहे हे सगळ्यांना त्रास देतंय. त्याचं नाव काय? तर लवाळी. आपण दुकानदाराकडे जातो आणि त्याला म्हणतो की बाबा आम्हाला लवाळी पण येतात आणि हे पण तण आहे. तर आम्ही काय करतो, दुकानदार काय करतो, आपल्याला औषध देतो. आपण काय करतो, येतो टाकीत चालवतो आणि संपूर्ण क्षेत्रावर जुने औषध मारतो. काही दिवसांनी काय होतं, हे तण मरतंय आपलं प्रमुख तण, पण लवाळी मरत नाही. का मरत नाही? तर लवाळी यात खाली लपलेली असते. हे तर मोठं असतं, लवाळी छोटी असते. त्याच्यामुळे लवाळीच्या पानांवर ते औषध पडत नाही, त्यामुळे लवाळीचे चांगले परिणाम मिळत नाही. तर तुम्हाला लवाळीचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी या तणात औषध मारा. जे लवाळीचं औषध त्यात एकत्र करू नका. हे तण मेल्यानंतर 10-15 दिवसानंतर तुम्ही लवाळीचं औषध मारा, जेणेकरून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि तुम्हाला संपूर्ण क्षेत्रावर लवाळीचं औषध मारण्याची गरज नाही, जेणेकरून तुम्हाला औषध पण कमी लागणार आहे आणि तुम्हाला रिझल्ट पण चांगले मिळतील. या प्रकारे नियोजन केलं तुम्ही तर 100% या लवाळीचं नायनाट होणारच आहे. आणि 55 क्विंटलच्या उत्पादनाकरता आपण जे पर्याय शक्य होतील ते आपण उत्पादन वाढीचे करणार आहोत. पुढील भागात आपण बघणार आहोत की याचा खर्च कसा कमी करायचा ते. आणि या संदर्भातील तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता.